कर्ण खरा कोण होता? दाजी पणशीकर. प्रकरण 15. नरराक्षसाचे नग्न नृत्य. नरराक्षसाचे नग्न नृत्य. द्रौपदी जिंकली गेलेली नाही असे निर्भयपणे भर सभेत धृतराष्ट्रपुत्र विकर्णाने सांगून त्याने द्रौपदीचीच बाजू घेतल्यामुळे कर्ण क्रोधमूर्छित झाला आणि सर्वांसमक्ष विकर्णाला म्हणाला, विकर्णा, तुझ्या ठिकाणी उलट गोष्टीही बऱ्याच दिसतायत. यथाग्नी रणप्रजः, रणीपासून उत्पन्न होणारा अग्नी जसा ज्यांच्यापासून तो उत्पन्न होतो त्यांचाच नाश करतो, तसा तूही कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असा प्रकार करीत आहेस. द्रौपदीने वारंवार तोच प्रश्न विचारून सभेतील सभासद त्यावर काहीही बोलले नाहीत. त्याचाच अर्थ द्रौपदी ही धर्मानुसार जिंकली गेली आहे हे स्पष्ट होते. तू स्वतः लहान बालक असून या ठिकाणी वृद्धांप्रमाणेच बोलून लहान तोंडी मोठा घास घेत आहेस. धृतराष्ट्रपुत्रा, केवळ मूर्खपणामुळेच तुला दुःख होत आहे. धर्माचे खरे ज्ञान तुला नाही, म्हणूनच एखाद्या मूर्खासारखे द्रौपदी जिंकली गेली असताही ती जिंकलेली नाही असे तू बोललास. प्रत्यक्ष युधिष्ठिराने आपले सर्वस्व द्यूतात्पणाला लावले असता द्रौपदी जिंकली गेली नाही असे तुला वाटते तरी कसे? सर्वस्वात द्रौपदीचाही समावेश होत नाही का? धर्माने द्रौपदीला पणाला लावल्यावर आणि इतर पांडवांनी त्याला अनुमोदन दिल्यावर द्रौपदी जिंकली नाही असे तू कोणत्या कारणाने मानतोस? सभापर्व 68 श्लोक 27-32. न्यायप्रिय विकर्णाला उत्तर देताना महाभारतकारांनी क्रोधमूर्छिता असे जे कर्णाचे वर्णन केले आहे त्यावरूनही कर्णाच्या स्वभावावर बराच प्रकाश पडण्यासारखा आहे. पांडवांविषयी, अर्जुनाविषयी सुडाने दगदगणाऱ्या कर्णाचे मन आता अत्यंत क्षुब्ध झाले आहे. द्वेषाने आपापतः अस्वस्थ झालेला कर्ण विकर्णाला धर्म अधर्म, न्याय अन्याय याचेच मार्गदर्शन करू पाहतो आहे. कर्णाचा युक्तिवाद पाहण्यासारखा आहे. द्रौपदीला पणाला लावताना युधिष्ठिराने वा इतर पांडवांनी खळखळ केली का? नाही. मग स्वतः युधिष्ठिरच जर आपल्या धर्मपत्नीला पणाला लावित असेल तर ती जिंकली गेली असेच म्हणायला हवे. म्हणूनच कर्ण द्रौपदी जिंकली गेल्याचे परत परत विकर्णाला बजावित आहे. परंतु कर्णाचा धूर्तपणा येथे स्पष्ट झाला आहे, कारण त्याने द्रौपदीच्या मूळ प्रश्नाला कुशलतेने बगल दिली आहे. स्वतः पणाला लावण्यापूर्वीच व स्वतः जिंकला जाण्यापूर्वीच युधिष्ठिराने मला पणाला लावली की तो जिंकला गेल्यावर त्याने पणाला लावली असा द्रौपदीचा प्रश्न होता. या प्रश्नाला नेमके व सडोतोड उत्तर विकर्णाने दिल्यामुळे कर्ण अत्यंत संतप्त झाला. आता अकारण शब्दच्छल करून द्रौपदी जिंकली गेली असल्याचे विकर्णाला पटवून देऊ लागला. पशूंचा कुलपुरुष. महाभारताच्या प्राचीन काळाचा जर विचार केला तर तत्कालीन व नंतरच्या सर्वच मत्सरग्रस्त माणसांचा, दीर्घद्वेषी पशूंचा राधेय कर्ण हा निश्चितच आद्यपूर्वच मूळ कुलपुरुष ठरेल यात आम्हाला सुतराम शंका नाही. द्रौपदीला सभेत एकवस्त्रा अवस्थेत ओढून आणण्याचा पुसट सुद्धा उल्लेख विकर्णाने केला नसताना कर्ण मात्र त्याच अनुल्लेखित मुद्द्यावर बोट ठेवून अत्यंत नीचपणे आपले क्षुद्र विचार सभेसमोर प्रकट करीत आहे. तुला जर असे वाटत असेल तर
असे प्रास्ताविक करून कर्णाने आपल्या मनातील गलिच्छ, हिडीस आणि विकृत विकारांना वाट मोकळी करून दिली आहे. द्रौपदी एकवस्त्रा असूनही दुःशासनाने तिला भरसभेत सर्वांसमोर ओढून आणले व खेचाखेच करून त्याने तिची विटंबना केली. या हीन घटनेचे कर्णाने आपल्या रसवंतीने अगाध प्रज्ञेने समर्थनही केले. कर्ण किती बेशरम आणि निर्लज्ज होता त्याचा पुरावा वाचकांनी व बुद्धिपुरस्सर डोळेझाक करून कर्णाचे महिमान गाणाऱ्या कलम बहादरांनी मुद्दाम पाहावा. पापमती, परम दुर्मती ही विशेषणे भारतातील कर्णपर्वातच कर्णाला उद्देशून वापरलेली आहेत, याचीही कृपया नोंद घ्यावी, असा कर्ण विकर्णाला म्हणतो. तसेच अंगावर एकच वस्त्र परिधान केलेल्या द्रौपदीला या सभेत आणले हा अधर्म झाला असे जर तुला वाटत असेल तर त्याविषयीही माझे स्पष्ट उत्तर काय आहे ते ऐक. कुरुनंदना विकर्णा, स्त्रीला एकच पती असावा असा देवानेच नियम केला आहे, परंतु ही द्रौपदी तर अनेक पतींना वश झालेली असल्याने ती वेश्याच आहे यात संशय नाही. भरसभेत सर्व लहान थोर सभासदांसमोर व द्रौपदीच्या पतिराजांसमोर तिला वेश्या, बंधकी म्हणूनही कर्णाचे समाधान झाले नाही. आपण एका थोर कुरुकुलातील कुलवती, शीलवती, पतिव्रता स्त्रीला बाजार बसवी ठरवीत आहोत याबद्दल तर कर्णाला जराही शरम वाटली नाही. किंबहुना आपण केलेला बेशरमपणा हा त्याला फारच मिळमिळीत वाटला. म्हणून की काय तो आणखी पुढची पायरी चढू लागला आहे. विश्वातील साऱ्या हीन, नीच आणि क्षुद्र प्रवृत्तींनी कर्णाचे मन हेच जणू आपले सदाचे आश्रयस्थान केले होते. अत्यंत सावधपणे आणि पूर्ण जाणीवेने कर्ण पुढे म्हणाला, द्रौपदी ही निश्चित वेश्याच असल्यामुळे ती एक वस्त्र परिधान केलेली असो किंवा विवस्त्र वस्त्ररहित असो, म्हणूनच हिला सभेत घेऊन येण्यात मला काहीच आश्चर्यकारक वाटत नाही. पांडवांच्या द्वेषाने अंतर्बाह्य जळणाऱ्या कर्णाने तोडलेले अकलेचे तारे हे असे आहेत. एका द्रौपदीला अवमानित करण्याच्या उन्मादात कर्णाने समस्त स्त्री जातीची आणि विशेषतः वेश्यावृत्तीने जगणाऱ्या स्त्रियांचीही भरसभेत जाहीर विटंबना केली आहे. वेश्या याही अखेर स्त्रियाच असतात. त्यांनाही लाज लज्जा असते. त्याही घराबाहेर पडताना सवस्त्रा होऊनच, सालंकृत होऊनच बाहेर पडत असतात. स्त्री स्वभाव सुलभ अशी लज्जा जन्मताच वेश्यांनाही लाभलेली असते. असे असता उन्मादमत्त कर्ण मात्र वेश्यांना निर्लज्ज ठरवायला कोणत्या कारणासाठी तयार झाला? साक्षर असो वा निरक्षर असो, देव असो वा दैत्य असो, माणूस असो वा पशु असो, लहान असो वा थोर असो, श्रीमंत असो वा दरिद्री असो, स्त्री असो वा पुरुष असो, शत्रू असो वा मित्र असो, यापैकी कोणीही स्त्रीला ती वेश्या असली तरी तिला सवस्त्रा वा विवस्त्रा वा असे कुत्सितपणे म्हणून तिची हेटाळणी करणार नाही, कदापि नाही, त्रिवार नाही. आपण द्रौपदी संबंधी जे बोललो त्याला धर्मशास्त्राचाही आधार हवा असे वाटल्यावरून कर्ण पुढे मखलाशी करीत आहे. जेवढे म्हणून पांडवांचे होते ते सर्व धन ही द्रौपदी आणि पांडव हे सर्व काही शकुनीने, धर्माने, न्यायानेच जिंकून घेतले आहे. वरील श्लोक सभापर्व अ58 मध्ये आलेले असून हेच श्लोक भांडारकर संशोधन प्रतीत अ61 मध्ये 34 ते 37 असे आलेले आहेत. स्वतःचेच वस्त्रहरण.
देवा ब्राह्मणांनी आणि समाजाने मान्यता दिलेल्या एका कुलस्त्रीला बंधकी म्हणजे वेश्या असे म्हणण्यात कर्णाला एक तऱ्हेचा असुरी आनंद होत असला पाहिजे. न पेक्षा सर्व सभासदांसमोर असे उन्मत्तपणे तो बोललाच नसता. वास्तविक द्यूताचा खेळ चालला आहे तो कौरव आणि पांडव यांच्यात. प्रत्यक्ष फासे टाकतायत शकुनी आणि युधिष्ठिर. सर्व डाव होरतोय युधिष्ठिर. द्रौपदीला पणाला लावित आहे युधिष्ठिरच. तेव्हा प्रायश्चित्त भोगायचे झाले तर भोगायला तो समर्थ आहे. द्रौपदीला पणाला लावल्यामुळे वा ती पणात हरण्यामुळे दुर्योधन दुःशासन यांना आनंदही होणे स्वाभाविक होते. यात कर्णाचा संबंध काय? बरे, कर्णाचे वैर होते ते पांडवांशी, अर्जुनाशी, द्रौपदीशी नव्हते. कर्णासारखा पुरुष जर द्रौपदीसारख्या एका अबलेशी शत्रुत्व करायला प्रवृत्त होत असेल तर धिक्कार असो. त्या कर्णाच्या पौरुषाला आणि कर्णाच्या पौरुषावर भाळलेल्या कर्णभक्त लेखकांच्या बुद्धिशून्य लेखनाला आपण किती असंस्कृत होऊ शकतो तेच जणू कर्ण पुराव्यानिशी सर्वांना पटवून देत होता. धर्मशास्त्राचा आहार घेऊनही कर्णाचे प्रक्षुब्ध मन शांत होण्यासारखे नव्हते. विकर्णाला उत्तर देताना एक एक वाक्याबरोबर कर्णाने आपल्या अंगावर धारण केलेली संस्कारांची उंची वस्त्रे जणू स्वतःच्या हातानेच अंगावरून खाली उतरवून ठेवण्यास प्रारंभ केला. द्रौपदीची बाजू घेऊन ती दासी नाही असे विकर्णाने बेधडकपणे सभेत सांगताच प्रथम जर त्या सभेत काय झाले असेल तर हे की कर्णाची जन्मगत कुंडलेच खाली गळून पडली. कारण इतकी धर्मनिष्ठ वाणी ऐकण्याची त्याच्या कानांना सवयच नव्हती. विकर्णाला जेव्हा प्रत्युत्तर देण्यासाठी तो ताठपणे उभा राहिला तत्क्षणीच त्याच्या मस्तकावरील रत्नजडित मुकुट खाली कोसळून पडला. कारण त्याच्या मुखातून निघणारा वाक्प्रवाह कोणत्या जातीचा असणार हे त्या शिरोभूषण मुकुटाने लगेच ओळखले आणि यानंतर त्या मस्तकावर राहणे म्हणजे जणू आपलीच विटंबना आहे असे जाणून तो मुकुट त्या कुंडलाप्रमाणेच भुईसपाट झाला. विकर्णाला उद्देशून उत्तर देण्यासाठी म्हणून कर्णाने आपला बाहू उंच करून सभेत अद्दा बोलायला प्रारंभ करताच चमत्कार घडला. तो हा की त्याची रत्नमाणकांनी सुशोभित केलेली आणि त्याच्या बलदंड हातांना आणि मनगटांना शोभावह ठरणारी बाहुभूषणेच तत्काळ निखळून पडली. कारण त्या हातांनी समरधुरंदर वीरांना कंठस्नान घालावी ही अपेक्षा यानंतर कधीही सफल होणार नाही अशीच जणू त्या बाहुभूषणांची खात्री होऊन चुकली. सर्व पुरुषांच्या सभेत आपातग्रस्त असहाय दिन झालेल्या पतिव्रता स्त्रीला दुःशासनासारख्या नराधमाच्या हातून वाचविण्याऐवजी तिच्या अब्रूवर पांघरून घालण्याऐवजी कर्ण उलट तिचीच विटंबना करण्यात पुढाकार घेऊ लागला. त्यावेळी लोकविलक्षण आश्चर्य घडले. ते हे की त्याच्या पाठीवर असलेले सामर्थ्यशाली धनुष्य आणि बाणांचा भाता त्याच्या पाठीवरून मागच्या मागेच अंतर्धान पावले, अदृश्य झाले. स्वाभाविकच होते ते, कारण त्याच वेळी त्या धनुष्यबाणांना समजून चुकले की ज्याच्या पाठीवर आपल्याला आश्रय मिळाला आहे तो महापुरुष पुढे पदोपदी युद्धात का पुरुष ठरणार आणि हीच पाठ दाखवून युद्धातून तो पळ काढणार. म्हणून आधीच त्या आयुधांनी कर्णाची पाठ सोडली. कमरेला लटकलेले धारदार खडगही म्यानात सकट खाली गळून पडले. कारण त्या शस्त्राचे इतर सहकारी कर्णाला आधीच सोडून गेल्यामुळे त्याला एकट्याला कर्णाजवळ राहण्यात स्वारस्य कसे वाटणार. राहता राहिले ते एक कमरेला गुंडाळलेले कर्णाचे भरजरी वस्त्र. इतके झाल्यानंतर ते तरी त्याच्याशी एकनिष्ठ कसे राहावे. अखेर तेही निसटून खाली पडले आणि कर्ण खऱ्या अर्थाने विवस्त्र झाला. आणि मग कर्णाने सर्व सभासदांसमोर जे पूर्वी कधी कोणाला जमले नव्हते व जे नंतरही कोणाला जमणार नाही असे अलोकसामान्य युगानुयुगातून एकदाच होणारे ते जगतविख्यात ऐतिहासिक
नग्न नृत्य करण्यास प्रारंभ केला. कर्णाने आपल्या मोहरा विकर्णा करून दुःशासनाकडे वळविला आणि त्याला हुकूम करण्याच्या आविर्भावात कर्ण मोठ्याने गरजला. अरे दुःशासना, मोठ्या पांडित्याच्या गोष्टी करणारा हा विकर्ण महामूर्ख आहे. पांडवांची आणि द्रौपदीची सुद्धा वस्त्रे काढून घे. आधीच दुःशासन उन्मत्तपणाने द्रौपदीशी केचाकेच करीत होता. द्रौपदी रजस्वला असून तिने एकच वस्त्र नेसले आहे हेही त्याला माहीत होते. तसेच द्रौपदीच्या अंगावर फक्त एकच वस्त्र आहे हे कर्णालाही माहीत होते आणि तरीही तो भरसभेत दुःशासनाला पांडवांबरोबर द्रौपदीच्या अंगावरचे एकुलते एक वस्त्रही सोडून घे अशी आज्ञा करतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे. भर दरबारात सर्व लहान थोर पुरुष सभासदांसमोर एका असहाय्य अबलेला नग्न झालेली पाहण्यात कर्णाला कमालीचा आनंद भोगायचा आहे, जे दुर्योधन दुःशासनाच्या मनातही आले नव्हते, ज्याचा विकर्णाने अस्पष्टसा उल्लेखही केलेला नव्हता. तीच नेमकी गलिच्छ कल्पना आता कर्ण स्वमुखानेच दुःशासनाच्या गळी उतरवित आहे. अर्जुनाविषयीचा सूड घेण्यासाठी कर्ण आता त्याच्या धर्मपत्नीलाच सर्व सभेसमोर नागवी करण्याची 5वी आज्ञा देत आहे. अशा तऱ्हेचा मनात विकल्प येणे आणि मनात विकल्प येताच त्याप्रमाणे कृती करणे यात फार फरक आहे. मनातला हिडीस विकल्प कर्णाने ज्या क्षणी प्रथम बोलून दाखविला त्याच क्षणी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कर्णाने केव्हाच गमाविला होता. एक तर शकुनी व युधिष्ठिर यांच्यात द्यूत चाललेले आहे. एखादा पण लावून एखादी वस्तू द्यूतात हरणे म्हणजे त्या वस्तूवरील आपली मालकी सोडणे. धन, द्रव्य, राज्य वगैरे सर्व हरवून बसल्यानंतर काहीच शिल्लक राहिले नाही म्हणून मग आपल्या बंधूंवर युधिष्ठिराची सत्ता होती म्हणून त्यांना पणाला लावले व मग स्वतः युधिष्ठिरपणाला लावून स्वतःलाच हरवून बसला. ज्याने स्वतःला हरवून घेतले आहे त्याला आपल्या पत्नीला पणाला लावण्याचा अधिकार काय, असा द्रौपदीचा सभेला प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा पितामह भीष्मांनी प्रयत्न केला पण तोही गुळमुळीत. स्त्री ही आपल्या पतीच्या अधीन असते आणि पती जर दास झाला असेल तर त्याची पत्नी म्हणजेच दास भार्या ही दासीच होते असे सूचित करून भीष्माने धर्म हा अतिशय सूक्ष्म असल्याचे सांगून तिच्या प्रश्नाचे बिनचूक उत्तर देण्यास आपण असमर्थ असल्याचे द्रौपदीसमोर कबूल केले. वयोवृद्ध ज्ञानवृद्ध भीष्मांची सुद्धा द्रौपदीच्या प्रश्नाचे उत्तर देताना जिथे बोबडी वळली तिथे द्रोण कृपांची तर काय कथा. दास भार्या ही जर दासीच होत असती तर शकुनीने अजून जिंकली न गेलेली अशी एक गोष्ट तुझ्याजवळ शिल्लक आहे असे युधिष्ठिराला सुचविलेच नसते. वस्तुतः पितामहांनी सर्व सभेला ठणकावून सांगायलाच पाहिजे होते की द्रौपदी दासी नाही म्हणून, परंतु त्या क्षात्रधर्मपरायण महापुरुषाचे सर्व कर्तृत्व याच एका घटनेमुळे कलंकित ठरले. अशा परिस्थितीत धृतराष्ट्रपुत्र विकर्णाने दाखविलेले धाडस खरोखरच अपूर्व होते यात शंका नाही. पण त्याचबरोबर हेही खरे की भीष्माच्या बोलण्याचा आधार घेऊन कर्णाची विकृत बुद्धी अधिक विकृत झाली असावी. कौरव पांडवांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी म्हणून श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापुरी मुद्दाम आला आणि परत जाताना त्याने कर्णाला आपल्या रथावर घेतले. हा प्रसंग आपण मागे प्रकरण 5 मध्ये पाहिला आहे. त्यात कर्ण धर्मशास्त्रज्ञाचा आव आणून सांगतो की मी धर्म जाणणारा असून मला धर्मशास्त्राच्या श्रवणात नेहमीच गोडी वाटत असते.
उद्योग पर्वाच्या अध्याय 141 मध्ये कर्णाच्या तोंडचे वरील उद्गार म्हणजे त्याचा कसा इरसाल भंपकपणा होता ते, सभापर्वातील कर्णाचे आताचे वक्तव्य पाहिले म्हणजे ध्यानात येते. धर्माला अनुसरून विकर्ण बोलल्यावर जिथे कर्णाचा भडका उडाला तिथे कर्णाकडून कसल्या धर्मशास्त्राची अपेक्षा करावी. एखादी व्यक्ती द्यूतात हरणे म्हणजे काही तिला नागवीच केली पाहिजे असे शास्त्र नव्हते. स्वतःला हरवून घेणे याचा अर्थ अंगावरील वस्त्रालंकारांचा आपला हक्क सोडणे इतकाच. पण हक्क सोडणे म्हणजे भर बाजारातून वा सभेतून नागव्याने हिंडणे असा होत नाही. पण कर्णनीती ही अशी आहे. हा मृत्युंजय कर्णानेही एकाएकी अशी आसुरी आज्ञा दिलेली नाही. द्रौपदीला पणाला लावताच त्याने हसून आपले अनुमोदन प्रकट केले होतेच आणि त्याच क्षणापासून कर्णाने मनात काही योजना आखली असणार. अर्जुनाविषयीचा आत्यंतिक असा रक्तात भिनलेला द्वेष स्वयंवराच्या वेळी द्रौपदीने मी सूत्रपुत्राला वरणार नाही असे जाहीररित्या सांगून कर्णाचा तिने केलेला अपमान, पांडवांच्या घातासाठी केलेल्या सर्व योजना फसल्यामुळे पांडवांचे वाढलेले वैभव या सर्वांच्या परिणामी कर्णाने मनात दुःख धरला होता. अपमानाचा बदला घेण्याचाच त्याने विचार नक्की केला असणार आणि विकर्णाने द्रौपदीची बाजू घेताच कौरवपुत्राने आपल्या शत्रूची बाजू घेणे म्हणजे जणू आकाश फाटते की काय असा आव आणून त्या नादान कर्णाने देवरूपिणी द्रौपदीला नग्न करण्याची जाहीर आज्ञा दुःशासनाला दिलेली आहे. त्या सभेत सिंहासनावर कौरवेश्वर धृतराष्ट्र बसलेला असताना कर्णाने अशा नीच आज्ञा दुःशासनाला देणे म्हणजेच वस्तुतः लहान तोंडी मोठा घास घेणे होते. आज्ञा देण्याचा अधिकार कर्णाला कोणी दिला होता? ज्या सिंहासनाच्या आश्रयानेच कर्ण अंगराज म्हणून मिरवत होता त्याच सिंहासनाच्या राजा धृतराष्ट्राचा कर्ण स्वतःच अपमान करीत होता. पण विशेष आश्चर्य आहे ते पांडवांचे. कर्णाने आज्ञा सोडताच प्रलयंकारी पराक्रमी पांडवांनी मुकाट्याने आपली उत्तरीय अस्त्रे खाली काढून ठेवली. नशीब कर्णाने पांडवांच्याही कंबरेची अस्त्रे सोडून घेण्याची आज्ञा दिली नाही. पण तो इतका अल्पसंतुष्ट नव्हता. आपल्यासारख्या पुरुषांना नग्न झालेले पाहण्यात कर्णाचे पौरुष ते कोणते, म्हणून सर्व पुरुषांसमोर द्रौपदी नग्न झालेली पाहण्यात त्याला खरा आनंद होता. पांडव पुरुष होते म्हणून त्यांनी आपली फक्त उत्तरीय वस्त्रेच काढून ठेवली. त्यावेळी त्यांना सभेत बसणे शक्य तरी झाले. पण जिच्या शरीरावर फक्त एकच वस्त्र लज्जा रक्षणार्थ वेढून घेतलेले होते त्या द्रौपदीने काय करावे? तिची अब्रू कोण सांभाळणार? स्वतःचे पती षंडासारखे मुकाट्याने आपली उत्तरीय वस्त्रे उतरवून स्वस्थ बसून राहिले हे त्या द्रौपदीने पाहताच त्या हरिणीची काय अवस्था झाली असेल. भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा यांसारख्या त्रैलोक्य दग्ध करणाऱ्या ब्रह्मास्त्र संपन्न समरधुरंधर योद्ध्यांचे बाहुबलही त्या क्षणी आपल्या संरक्षणासाठी उफाळून न येता ते लुळेपांगळे झालेले पाहताच त्या असहाय्य स्त्रीची किती केविलवाणी दशा झाली असेल. आपले श्वशूर धृतराष्ट्र महाराज हे जन्मांध असले तरी त्यांनाही आपली किंकाळी ऐकू येऊ नये असे वाटून द्रौपदीचा कोण तडफडाट झाला असेल. पांडवांचा तो भेकडपणा पाहून खरोखरच आपण याच विश्वविजयी पांडव सम्राटांची
यापूर्वी सम्राज्ञी म्हणून सिंहासन भूषविले होते. या स्मरणाने त्या सम्राज्ञी द्रौपदीला किती बरे यातना झाल्या असतील. सम्राट द्रुपदाची कन्या आणि महापराक्रमी दृष्टद्युम्नाची भगिनी द्रौपदी अयाज्ञसेनी ती आपणच का, असा त्या दीनदुर्बल द्रौपदीला प्रश्न पडून तिच्या अंतःकरणाला किती घरे पडली असतील. सभोवार असलेले सर्व पुरुष पौरुषाला मुकले होते आणि दुःशासन व कर्ण यांच्यातील माणसाने आता पशुरूप धारण करून त्या सभेत धिंगाणा घालायला प्रारंभ करतात. झंझावती वाऱ्याच्या वेगाने सुकोमल असणारी केळीची बाग मुळासकट उद्ध्वस्त व्हावी तशी त्या सर्वांगाने सुकोमल असणाऱ्या द्रौपदीची दारुण आणि दयनीय अवस्था झाली. तर नवल कोणते सर्व वस्तुस्थिती उघड्या डोळ्यांनी नजरेसमोर आणा आणि मगच पुढील सत्य इतिहास वाचा आणि मग पहा विचार करून की कर्णाचे गुणगान खरोखरच करावे का? तो खरोखरच महापुरुष ठरतो का? तो नीचात्मा खरोखरच मृत्युंजय ठरतो का? तो क्षुद्रात्मा खरोखरच एकाकी होता का? इतका बेशरमपणा करूनही त्या कर्णाबद्दल, त्याच्या प्रशंसेबद्दल एक तरी वाक्य कोणी लिहावयाची गरज आहे का? कर्णाने सोडलेल्या आज्ञेचा त्याला उपेक्षित तोच परिणाम घडून आला. दुःशासन केवळ राक्षस आहे तर कर्ण नरराक्षस आहे. एक निर्बुद्ध आणि रांगडा प्राणी आहे तर दुसरा बुद्धिमान असूनही पशुवत प्राणी आहे. जाहीररित्या द्रौपदीच्या अंगावरचे एकुलते एक वस्त्र सोडून घेण्याची आज्ञा देताच त्या दुःशासनाच्या अंगात विलक्षण पौरुषाचा संचार झाला आणि तात्काळ त्याने द्रौपदीच्या निरीलाच हात घातला. सर्वच आंधळे, सर्व मनशक्ती आणि शरीरशक्ती दुःशासनाच्या हातात संक्रांत झाली होती. पाशवी उन्माद त्याच्या डोळ्यातून ओसंडू लागला आणि त्या नराधमाने भर सभेत एका स्त्रीची अब्रू चव्हाट्यावर आणण्यासाठी कर्णासारख्या नरपशूने दिलेली पाशवी आज्ञा साकार करण्यासाठी द्रौपदीचे लुगडे फेडण्यास सुरुवात केली. ती बिचारी अबला आपली अब्रू वाचवण्यासाठी धडपडत होती आणि स्वतःला आया बहिणी असल्याचे विस्मरण होऊन कर्ण, दुर्योधन व शकुनी हे सर्व चांडाळ ते भयानक दृश्य डोळे उघडे ठेवून पाहत होते. त्या सभेत खरा आंधळा फक्त एकच धृतराष्ट्र होता असे कोणाला वाटेल, पण ते अर्धसत्यच होते. त्या द्यूत सभेत धृतराष्ट्राबरोबरच इतरही अनेक आंधळे बसले होते. आपल्या कुलातील एका कुलीन स्त्रीची चाललेली विटंबना पाहण्याचे धैर्य होईना म्हणून भीष्म द्रोणांनी डोळे असूनही उघड अंधत्व पत्करले, खाली माना घातल्या, पण मॅन केलेले शस्त्र काही दुःशासनावर फेकले नाही. आपल्या पौरुषाला मॅन करून खाली माना घालून बसलेले पांडव डोळे असूनही आंधळेच होते. एक विकर्णाने फक्त आपला डोळस असल्याचे सिद्ध केले होते, बाकी या सभेत सर्व आंधळेच. अशा समस्त आंधळ्यांच्या सभेत द्रौपदीची अब्रू वाचवणार कोण? तिच्या सत्वरक्षणासाठी आपला तिसरा डोळा उघडून त्या नरराक्षसांचा दाह करणारा तेथे कोणता शंकर उपस्थित होता? ती स्त्रीची विटंबना पाहून आपल्याच घरच्या स्त्रीची ती विटंबना आहे असे मानणारा कोणता स्त्रियांचा वाली त्या सभेत होता? मला वाचवा, हो वाचवा असा आक्रोश करून त्या द्रौपदीचे डोळे आणि हृदयही कोरडे ठणठणीत झाले आणि तिने शेवटी धावा केला त्या सभेत नसलेल्या मधुसूदनाचा, गोविंदाचा, श्रीकृष्णाचा. दुःशासनाने द्रौपदीचे लुगडे फेडण्यास
सुरुवात करताच द्रौपदीने गजेंद्राच्या हाकेला ओ देऊन धावून येणाऱ्या हरीचा धावा आरंभला. द्रौपदीने निर्वाणीच्या क्षणी गोविंदाच्या नावाने डोळ्यात प्राण आणून काकुळतेने मोठ्यांदा टाहो फोडला. गोविंदा, द्वारकावासी कृष्णा, गोपीजन प्रिय केशवा, कौरवांनी मी पिडलेली असतानाही तू मला कसा जाणत नाहीस? हे नाथा, हे रमानाथा, हे ब्रजनाथा, हे संकटनाशका जनार्दना, मी कौरवरूपी समुद्रात बुडते आहे. माझा तू उद्धार कर. कृष्णा, मी तुला शरण आले आहे. या कौरवांमध्ये दुःख भोगत असलेल्या माझे तू रक्षण कर. द्रौपदी याप्रमाणे जीवाच्या आकांताने द्वारकाधीश श्रीकृष्णाचा धावा करीत आहे आणि कर्ण व दुशासन हे दोघे नरराक्षस मात्र तिची विटंबना करण्यात सर्वांगाने आसुरी आनंद उपभोगीत आहेत. द्यूतसभेत चाललेला एका स्त्रीच्या विटंबनेचा प्रकारच किळसवाणा होता. एखाद्या आसुरी पिशाचानेही ज्या प्रकाराकडे पाहून आपली मान शर्मेने खाली घातली असती, त्या प्रकारामुळे स्वतःच महाभारतकार शर्मिंदे झाले असावेत आणि त्यांनीच काही चमत्कार घडविण्याचे ठरविले असावे. ते सुद्धा त्या भयानक विटंबनेमुळेच दिडमूड झाले, हतबल झाले आणि राखेच्या ढिगाऱ्याखाली शांत दिसणारा अग्नीचा स्फुल्लिंग जसा ती राख बाजूला करताच उसळून वर यावा तसा बाह्यतः दिसायला शांत असलेला प्रत्यक्ष क्रोधच त्या सभेत प्रकट झाला. प्रत्यक्ष क्रोधमूर्तीने आपला तिसरा डोळा आता त्या सभेवर गरागरा फिरवायला सुरुवात केली आणि त्या सभेचे दृश्य एकदम बदलून गेले. प्रकरण 15 नरराक्षसाचे नग्न नृत्य येथे समाप्त. प्रकरण 15 नरराक्षसाचे नग्न नृत्य. कर्ण खरा कोण होता? दाजी पणशीकर.